हाय हॅलो नमस्कार, मी आरती. कसे आहात सगळे? आय होप सो तुम्ही सगळे मजेत असाल आणि खूप खूप पॉझिटिव्ह असाल. खूप साऱ्या स्त्रिया वर्किंग असतात, तर काही स्त्रिया हाऊसवाईफ असतात. मग हाऊसवाईफ असू देत किंवा मग वर्किंग असू देत, स्त्रियांना स्वतःसाठी अजिबात टाईम नसतो. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल, खूप कमी वयात केस पांढरे होतात, केस गळायला सुरुवात होते. इवन दो खूप कमी वयात टक्कल पडायला सुरुवात होते. कारण आजकाल आपल्याला स्वतःसाठी अजिबात टाईम नाहीये. तर मग प्लीज असं करू नका. टाईम हा कधीच भेटत नाही, तो आपल्या स्वतःला काढावा लागतो आणि ते पण आपल्या स्वतःसाठी. आपल्याला फक्त 15 मिनिटं काढायचे आहेत आपल्या स्वतःसाठी आणि ते पण फक्त आठवड्यातून एकदा. तर मी आठवड्यातून एकदा केस धुत असते, शक्यतो संडेला केस धुते. तर मग मी काय करते, शनिवारी रात्री सगळं आवरलं की मग केसांना एकदम चपचपीत तेल लावते. ॲक्च्युली ह्या वीकमध्ये केसांसाठी तेल बनवायला जमलंच नाही आणि केस धुण्याच्या आधी तर तेल लावायचं आहे. तर मग मी कधी खूप घाईत असेल किंवा मग तेल बनवायला टाईमच भेटला नाही किंवा मग कधी खूप कंटाळा आला तर मग मी हे ला ऑर्गॅनोचं रेड अनियन हेअर ऑईल वापरते. ह्या तेलामध्ये 24 इसेन्शियल ऑइल आहेत. मेन म्हणजे लाल कांद्याचा एक्स्ट्रॅक्ट आहे. तसंच मग आवळा, ब्राह्मी, जास्वंदी, मेथी, शिकखाई, अश्वगंधा ह्या सगळ्याचं एक्स्ट्रॅक्ट आहे. त्याचबरोबर मग जोजोबा ऑइल, अर्गन ऑइल, नीम ऑइल अशी 24 इसेन्शियल ऑइल आहेत. मेन म्हणजे हे तेल सल्फेट पॅराबिन फ्री तेल आहे आणि हे रेड अनियन हेअर ऑइल आपल्या केसांची ग्रोथ वाढवण्यासाठी हेल्प करतं. त्याचबरोबर केस गळती कमी करून डॅन्ड्रफ घालवतं. त्यामुळे मग मी हे तेल प्रेफर केलं. जर तुम्हाला सुद्धा हे तेल घ्यायचं असेल तर मग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देईल. माझी सवय आहे केसांना तेल लावायच्या आधी ते तेल थोडंसं कोमट करून घ्यायचं. कारण की कोमट तेलामुळे जी डोक्यावरची त्वचेची छिद्र असतात ती मोठी होऊन तेल केसांच्या मुळापर्यंत जातं आणि मग ब्लड सर्क्युलेशन होऊन केसांच्या वाढीसाठी मदत होते. तर मग केसांना तेल लावायच्या आधी केस नीट व्यवस्थित विंचरून घेते, म्हणजे मग केसात गुंता राहत नाही. कारण की तेल लावल्यावर केसांचा अजून जास्त गुंता होतो, त्यामुळे मग आधीच गुंता काढून घ्यायचा. सगळे केस नीट व्यवस्थित विंचरून झाल्यावर आता हे कोमट केलेलं तेल लावायचं. ज्या दिवशी मला केस धुवायचे असतात, म्हणजेच शक्यतो मी संडेला केस धुते, तर मग शनिवारी रात्रीच एकदम चपचपीत तेल लावून घेते. म्हणजे मग 7 ते 8 तास ते केसांमध्ये छानपैकी मुरतं. जर कधी शनिवारी लावायला टाईम भेटला नाही तर मग संडेला सकाळी लावून 1 ते 2 तास ठेवते आणि मग केस धुते. तर मग आता एकदम छानपैकी चपचपीत तेल लावून झालंय. तर मग केसांचा आता 5 मिनिटं मसाज करायचा. फक्त केसांना तेल लावून सोडून न देता पूर्ण डोक्याचा मसाज करायचा, म्हणजे मग ब्लड सर्क्युलेशन छानपैकी होतं आणि मग आपोआपच आपल्या केसांची हळूहळू वाढ व्हायला सुरुवात होते. पण मसाज करताना एकदम हलक्या बोटांनी करायचा, नाहीतर मग एकदम रफली केला तर खूप सारा हेअरफॉल होऊ शकतो. तर मग आता छान मसाज करून झाल्यावर केसांची एकदम लूज वेणी घालायची किंवा मग तुम्ही केस वर बांधून बन पण घालू शकता. फक्त तेल लावल्यावर केस मोकळे सोडू नका. तेल लावून वेणी घातल्यावर डोकं एकदम शांत वाटतं आणि झोप पण खूप छान येते, एकदम रिलॅक्स वाटतं. आता नेक्स्ट डे मॉर्निंगला जेव्हा केस धुवायचे असतात त्याआधी परत केस व्यवस्थित विंचरून घ्यायची, म्हणजे मग केस धुताना केस जास्त गळत नाही. तर आता तुम्ही इथं बघू शकता माझे सुद्धा केस गळालेत. म्हणजे असं अजिबात नाहीये की माझे केस गळतच नाही. प्रत्येकाचेच केस गळतात, फक्त एवढंच असतं काहींचे कमी गळतात तर काहींचे जास्त गळतात. आता केस कसे धुवावेत? नंबर 1, केस धुताना सगळ्यात आधी केस नीट व्यवस्थित सगळीकडून ओले करून घ्यायचे, म्हणजे मग शॅम्पूचं ॲप्लिकेशन छान होतं. नंबर 2, शॅम्पू डायरेक्ट केसांना न लावता
आधी तो पाण्यात डायल्यूट करून घ्यायचा. नंबर 3, खूप लोक कमेंटमध्ये विचारतात, ताई तुम्ही कोणता शॅम्पू यूज करता? तर रिसेंटली म्हणजे आता 1 महिना झाला असेल, मी हा ला ऑर्गॅनोचा रेड अनियन शॅम्पू यूज करते. शॅम्पू सिलेक्ट करताना मी सगळ्यात आधी हेच बघते की शॅम्पू सल्फेट पॅराबेन फ्री आहे की नाही आणि मगच शॅम्पू सिलेक्ट करते. आणि हा शॅम्पू सिलेक्ट करायचं कारण म्हणजे ह्या शॅम्पूमध्ये हर्बल एक्स्ट्रॅक्ट आहे. मग त्यात लाल कांद्याचा एक्स्ट्रॅक्ट, आवळा, रिठा, मेथीदाणा, कढीपत्ता, ग्रीन टी, कोरफड, जास्वंदी, कडुलिंबाची पानं, शिकेखाई या सगळ्यांचा एक्स्ट्रॅक्ट ह्या शॅम्पूमध्ये. आणि ऑब्व्हियसली हा शॅम्पू हर्बल शॅम्पू आहे. आणि अजून एक कारण आहे हा शॅम्पू सिलेक्ट करायचं, याचा स्मेल खूप छान येतो. इवन आपल्याला 3 ते 4 दिवस जरी झाले असतील केस धुवून तरीसुद्धा येतो. जर तुम्हाला सुद्धा हा शॅम्पू घ्यायचा असेल तर मग खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, त्यावर तुम्ही परचेस करू शकता. तर मग शॅम्पू पाण्यात टाकल्यावर त्या शॅम्पूला पाण्यात नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स करून झाल्यावर शॅम्पूचं पाणी आहे ते फक्त आपल्या माथ्यावर लावायचं. माथ्यावर हलक्या हाताने चोळायचं. आता चोळून झाल्यावर मग हे शॅम्पूचं पाणी केसांच्या लांबीवरून खाली काढायचं. छानपैकी माथ्यावर केसांच्या लांबीवर चोळून झाल्यावर आता केस धुवून टाकायचे. केस धुताना जास्त गरम पाण्याचा वापर करायचा नाही. नॉर्मल कोमट पाणी केस धुवायला वापरायचं. खूप जास्त गरम पाण्यामुळे केस कोरडे, निर्जीव होतात. केस नीट व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायची. जोपर्यंत केसांमधला शॅम्पू नीट निघून जात नाही तोपर्यंत धुवायची. एकदा का केस धुवून झाली मग केसांमधलं सगळं पाणी काढून टाकायचं. जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पूर्ण पाणी काढायचं. मग आता केसांमधलं पाणी काढून झाल्यावर कंडिशनर लावायचं. तर मग कंडिशनर फक्त केसांच्या लेंथवरच लावायचं. कंडिशनर खूप साऱ्या लोकांना लावायला आवडत नाही, पण कंडिशनर लावल्यावर केस एकदम सॉफ्ट, स्मूथ, शायनी, मॅनेजेबल होतात. कंडिशनर लावून झाल्यावर एक 5 मिनिटं त्या केसांवर तसंच ठेवायचं. आणि मग आता 5 मिनिटानंतर केस धुवून टाकायची. केस नीट व्यवस्थित धुवायची. केसांच्या लांबीवरून कंडिशनर निघून गेलं पाहिजे. केस धुवायला थोडा टाइम जास्त घ्या, त्यामुळे मग कोंडा, इन्फेक्शन होणार नाही. छानपैकी केस धुवून झाल्यावर आता केसांमधलं पाणी काढून घ्यायचं, म्हणजे मग केस लवकर सुकतील. तर मग केस धुण्याच्या आधी आणि मग केस धुतल्यानंतर केसांची सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यायची. तुम्ही जर असंच केसांचं आठवड्याभराचं रुटीन फॉलो केलं तर मग तुम्हाला कधीच डॅन्ड्रफ, हेअरफॉल होणार नाही आणि महिन्याभरातच तुम्हाला केसांच्या वाढीमध्ये फरक दिसून येईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. तर मग आजच्यासाठी एवढंच. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय बाय, टेक केअर.